सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. माझं आरोग्य, माझी योग साधना, माझ्या आरोग्याचा मीच रक्षक. आज आपण आपल्या योग साधनेमध्ये आज आपण एका विषयाचा अभ्यास करणार आहोत. आजकाल बऱ्याचशा समस्या आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. ते म्हणजे पोटावर वाढलेली चरबी, पोट साफ न होणं, पोटामध्ये गॅसेस होणं, त्याच्यानंतर वेगवेगळे पोटाचे आजार, पोटामध्ये दुखणं, पोट गच्च होणं. तर या समस्येविषयी आपल्याला एक छोटासा जर आपण रोज अभ्यास केला तर मला वाटतं हे जे काही पोटासंबंधित असणाऱ्या ज्या बिमाऱ्या आहेत ह्या बिमाऱ्या हळूहळू निघून जातील. मग आता काय अभ्यास करावा लागेल बघा, त्याच्यासाठी एक छोटासा अभ्यास आहे. आसनाचं नाव आहे मंडूकासन. तर आता हे कसं करायचं, ह्याचा विधी कसा आहे बघा. सहज आणि सोपा आहे, पण याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. तर आपल्याला अगोदर वज्रासनामध्ये बसायला शिकावं लागेल. बघा आता हे वज्रासन कसं आहे ते बघा. दोन्ही पाय आपल्याला पुढं असे घ्यायचे. पुढं घेतल्याच्या नंतर सावकाश डावा पाय असं पाठीमागे घ्यायचा. जर काही जणांना बसता नाही आलं तर काही दिवस काय करावं लागेल, आपल्याला याचा सराव करावा लागेल. सराव करताना आपल्याला गादीवरती सराव करावा लागेल किंवा एकावर एक 2 किंवा 3 संतरांच्या हातरून आपल्याला ह्या पायाचा सराव करावा लागेल, ह्या वज्रासनाचा सराव करावा लागेल. मग पाठीमागचे पाय कसे असायला पाहिजेत, तर पाठीमागचे पाय अशा स्वरूपाचे असायला पाहिजेत. हे पाय असे असले पाहिजे. असं बसायचं नाही, हे रॉंग पद्धत आहे, ही चुकीची पद्धत आहे. हे असं बसायला शिकावं लागेल आपल्याला. असं बसायला आलं की मग आपल्याला मंडूकासनचा अभ्यास आपल्याला करायला जमेल. आणि मग हे मंडूकासनचा अभ्यास कसा करायचा, तर दोन्ही हात आपल्याला असे पुढे घ्यायचे, दोन्ही अंगठे असे मध्ये दुमडायचे, बरोबर मुठी दुमडायच्यात आणि बरोबर नाभीच्या ठिकाणी ह्या मुठी स्पर्श करायच्या. हा अभ्यास करताना श्वास बाहेर फेकायचा आणि सावकाश जमिनीकडे जायचं आहे. तर बघा मी करून दाखवतो. पूर्ण श्वास बाहेर सोडलाय, सावकाश आपल्याला खाली यायचंय. पोटावरती चांगल्यापैकी दाब येतो आहे. सावकाश डोकं असं खाली लावायचं, नंतर वर घ्यायचं आणि या ठिकाणी किती थांबायचं, तर आपल्याला कमीत कमी 10 अंक मोजेपर्यंत थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वापस. हे आहे मंडूकासनचा अभ्यास. काय होईल हे मंडूकासन केल्याच्या नंतर, पोटासंबंधित असणाऱ्या सर्व तक्रारी दूर करण्याची शक्ती या अभ्यासामध्ये आहे. मग काय काय समस्या बघा, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत पोटाच्या समस्या सुरू राहतात. बघा, पोट साफ न होणे, पोट दगडासारखं गच्च होणे, पोटामध्ये गॅसेस होणं, अपचन होणं, पित्ताचा त्रास होणं, हे पोट सगळं कडक असल्यामुळे हे सगळे त्रास होतात. मग याच्यासाठी जर तुम्ही हा अभ्यास केला तर जरूर तुमचा जे तक्रारी आहेत हे तक्रारी दूर होतील. आणि पोटासंबंधित आजार असल्यामुळेच मूळव्याधीचा त्रास होतो. मग हे सगळे आजार दूर करण्यासाठी तुम्हाला रोज हा अभ्यास करावा लागेल. मग किती वेळ अभ्यास करावा लागेल, हा अभ्यास करताना तुम्हाला कमीत कमी रोज 5 मिनिटं तरी हा अभ्यास करावा लागेल. मग हा अभ्यास कधी करायचा, तर हा अभ्यास तुम्हाला पोट खाली असताना करायचा आहे. सकाळी काही न खाता आपल्याला अभ्यास करायचा आहे, काही न पिता आपल्याला अभ्यास करायचा आहे. टॉयलेटला जायचं आहे, शिसू सगळं करायचं आहे. पोट रिकामं झाल्याच्या नंतर हा मंडूकासनचा अभ्यास करायचा. संध्याकाळी केव्हा करावा, जर तुम्ही 12 1 2 वाजेपर्यंत जर तुम्ही जेवण केलेलं असेल तर जेवणापासून 5 तास गेल्याच्या नंतर हा मंडूकासनचा अभ्यास करा. मला विश्वास आहे तर हे जरूर तुम्ही अभ्यास करा आणि आपल्या पोटासंबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या तक्रारी दूर करा. तर माझं आरोग्य, माझी योग साधना, माझ्या आरोग्याचा मीच रक्षक. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. ओ